जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत। जवळा जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेसाठी अतुल पवार आणि गावांचे सुपुत्र यशराजे साळुंके पाटील सध्या उभे राहिले आहेत। तसेच वाडेगाव पंचायत समिती रिंगणातून राणी उबाळे आणि वंदना शेळके उभे राहिले। आधी आपलं नाव सांगा, आपली प्रतिक्रिया काय त्यांच्याबद्दल येऊ सांगा। माझं नाव असलम दस्तगीर मुलानी आणि सध्या जिल्हा परिषद गटात आता जे दीपक आबा उभा राहिले त्यांचा मुलगा, त्यांची हवा भरपूर आहे। हवा म्हणण्यापेक्षा त्यांचं काम आहे आणि ते 100% निवडून येणार आणि त्याला कारण फक्त बाबासाहेब देशमुख। शेकापच्या वर्चस्वावर दीपक आबांचा मुलगा या गटामध्ये वर्चस्व आम्ही तसं म्हणू शकणार नाही, कारण की दोघांची युती बी आहे आणि दोघांचं कामाची शैली बी चांगली आहे। आबाची असू द्या, दीपक आबाची किंवा बाबासाहेबांची असू द्या, त्यांच्या कामाच्या ह्याच्यावरती निवडून येणार। सध्या आपल्या मांजरीमध्ये काही कामं झालीत का त्यांच्या वतीने? नाही, भरपूर कामं झाली। कशा प्रकारचे कामं रस्त्याची असू द्या किंवा DP असू द्या, आणि कामांची काय एवढी म्हणजे आता कोण गरीब राहिलेलं नाही साहेब। आता म्हणजे आता काय कामाची काय गरज आहे बाबा, फोन केला किरकोळ गोष्टी नॉर्मल गोष्टीसाठी की बाबासाहेब म्हणू द्या किंवा आबासाहेब असू द्या, दीपक आबा त्यांनी वेळोवेळी वेळ काढून आम्हाला सहकार्य करतात। पंचायत समितीसाठी तुम्हाला काय वाटते वाडेगाव गटातून? वाडेगाव गटातनं काय वनवे आहे की आता तुम्ही सर्वे करताय, तुम्हाला लक्षात यायला पाहिजे। अगदी 100% शेळके साहेबांच्या मिसेस वंदना शेळके आणि यशराजे पाटील 100% निवडून येणार। असं वाटतं। तुम्हाला अजून काय अपेक्षा आहेत का? इथून पुढे निवडण्यानंतर त्यांनी काय करावं? अपेक्षा काय आहे? गरीब जनतेने तुम्हाला विश्वासानं मतं दिलेली आहे। आमच्या विश्वासाचा, आमच्या मताचा भंग होऊ नये। आम्ही तुम्हाला बघण्याचा दृष्टिकोन, तुम्ही काम करणारे नेते आहेत किंवा तुम्ही शब्दाला जागणार आहे, तर आमचं एकच म्हणणं आहे, आम्ही जी मत टाकले तर आमचं ती मत वाया जाऊ नये। आम्ही तुम्हाला जे मत दिलेलं आहे ना, आम्ही बाबा तुम्ही काम करणार, हा दिलंय, देणार नाही आम्ही दिलेलं, आज जाहीर केलं मत दिले। हा थोडी 100% मी सांगतोय। फक्त त्यांनी आम्हाला एकच या मीडियातून सांगायचं आहे, बाबासाहेब असू द्या किंवा दीपक आबा असू द्या, फक्त जनतेला तुम्ही विश्वासात घेऊन काही निर्णय तुम्हाला घ्यायचा असू द्या, वरच्या लेवलला असू द्या, खालच्या लेवलला असू द्या, फक्त जनतेला विश्वासात घेऊन कुठलाही निर्णय घ्यावा की असे। आणि सध्या साहेब गरीब कोण नाही आणि कुणाला अशी म्हणावं आता काय त्यांनी ही करावा ती द्यावा, गरीबच नाही आहे कोण, सगळ्यावर ऑलरेडी। कशा प्रकारे आपल्या मांजरी गावातून त्यांना मिळणं असं काय वाटतं? नाही, आमचा तो प्रयत्न कसा आहे आता साहेब, मतदान होत तर ती काय हे नाही, आम्ही 100% तयारीला लागलोय। आमच्या गावात जेवढं जास्त आम्हाला दीपक आबाच्या मुलाला जेवढं आम्हाला लीड देतं आम्ही देणार। धन्यवाद।